सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मतदारांनी नवे कारभारी निवडलेत. भाजपच्या सत्तेच्या काठावर पोहोचले असून आता महापौर निवडीकडे लक्ष लागलंय. महापौर पदासाठी येत्या 4 दिवसात आरक्षण सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान बहुमतासाठी 2 जागांचं संख्याबळ कमी पडत असल्याने भाजपने अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी चर्चा सुरू केली आहे. मुंबईतील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. आता या पालिकांमध्ये महापौर निवड कधी होणार याकडे लक्ष आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत 78 पैकी 39 जागा भाजपने जिंकल्यात. त्यांना बहुमतासाठी 1 जागा कमी पडते. तर राज्यातील महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 16 आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने 2 जागा मिळवल्या. या तिन्ही पक्षांची महायुतीत सांगली महापालिकेत सत्तेवर येण्याची शक्यता आहे. भाजपला शिवसेनेचे 2 नगरसेवक मिळाले तरी त्यांचं बहुमत होतं, मात्र ते बहुमतही अगदी काठावरचं राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाही सोबत घेण्याचा विचार भाजपचे वरिष्ठ नेते करीत आहेत. महापालिकेत महायुती करण्याबाबत लवकरच मुंबईत तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करून निर्णय घेणार आहेत. दरम्यान महापालिकेच्या महापौर पदासाठी येत्या 4 दिवसात आरक्षण सोडत निघण्याची शक्यता व्यक्त होते. नगरविकास विभागाने यापूर्वीच्या महापौर पदाच्या आरक्षणाची माहिती प्रशासनाकडून मागवली आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकेतील महापौर पदाचे आरक्षण सोडत मंत्रालयात चिठ्ठीद्वारे निघणार आहे. या 29 पैकी 50% म्हणजेच 15 महापालिकेत महापौर पद महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. नूतन नगरसेवकांसह नेत्यांचे आरक्षण सोडत इकडे लक्ष लागलंय.